नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती। चला तर आज जाणून घेऊया या वर्षी म्हणजे 2025 मध्ये मार्गशीर्ष व शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे का नाही करावे, चला तर त्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मार्गशीर्ष 2025 काही दिवसापासून सुरू झाले आणि या वर्षी म्हणजे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे। तर अमावस्याच्या दिवशी म्हणजे अमावस्या येत आहे, तर अमावस्या असल्यामुळे गुरुवारी उद्यापन करावे का नाही करावे, चला तर ते पाहूया। मार्गशीर्ष महिना आणि शेवटचा गुरुवार कधी, उद्यापन कधी करावे आणि खास म्हणजे या वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या सुद्धा आहे, तर याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर या अमावस्याच्या गुरुवारी आपण उपवास, पूजा, मांडणी करायची आहे का नाही, उद्यापन करायचे आहे का नाही। तर मित्रांनो, मार्गशीर्ष 2025 महालक्ष्मीचा महिना मानला जातो। विवाहित महिलांसाठी खास असा हा महिना असतो। गुरुवारच्या दिवशी विवाहित स्त्रिया महिला पूजा मांडणी करतात, महालक्ष्मीची पूजा करतात, कथा वाचतात। तसेच मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवार महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा करून झाली की पूजाप्रमाणे याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे। अशा तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या। यावर्षी 2025 मध्ये ही पूजा करायची म्हणजे शेवटच्या गुरुवारी पूजा करायची आहे आणि उद्यापनही करू शकता। तर पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची सोपी प्रथा आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा आदर करतात। तसेच कुणी स्त्रियांचा तर कुणी बाल मुलींना बोलून त्यांना घरी जेवायला आमंत्रण देतात। तर चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवाराप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून घ्या, पूजा करा आणि महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा। संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित जेव्हा करता किंवा बालवधू बालमुलींना कुणालाही तुम्ही आमंत्रित करतात तेव्हा त्यांना जेव घाला, त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करावे, त्यांचे पाय धुवावे, पाय पुसावे। सुवासिनीने देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी, त्यांना फळे द्यावी, तसेच फुलं द्यावी, गजरा, महालक्ष्मी व्रताची पुस्तक, एखादी भेट वस्तू द्यावी व त्यांची ओटी भरावी। तसेच त्यांना जेव घालावे, त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा। उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनीने भोजन द्यावे। या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं। शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी व देवीची लक्ष्मी व्रताची कथा वाचावी, देवीची आरती करावी। कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर तिला क्षमा मागावी आणि क्षमा मागत असताना म्हणावे, क्षमा याचना करावी, तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी। नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवावे, गजरा, फुलं केसामध्ये माळावे, दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी। सुपारी, नारळ आहारात वापरता येते। कापड गरजूंना दान करावे। काही स्त्रिया नारळ लाल कापडात बांधून ठेवतात। कलशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे। हळदी कुंकू देवासाठी